लिंबू पाणी पिऊन वजन कमी होऊ शकतं का? 100% म्हणजे 100% तुमचं ब्लोटिंग कमी होणार आहे लिंबू पाणीमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फ्रीमध्ये मिळतंय माहिती आहे? तर मंडळी, लिंबू पाणी पिऊन तुम्हाला खरंच वाटतं तुमचं वजन कमी होणार आहे? तर ह्याच तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी परत घेऊन आलेली हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी आहे तुम्हा सर्वांची लाडकी निवेदिका म्हणजेच रुपाली सपकाळ. आज आपण चर्चा करणार आहोत लिंबू पाणी पिऊन वजन कमी होऊ शकतं का, आणि लिंबू पाणी कसं प्यायचं आहे, हनी सोबत म्हणजे मधासोबत किंवा मग बिना मधाचं. तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छिते की लिंबू पाणी पिऊन हे कोणाचंच वजन कमी मॅजिकली होत नाही. पण लिंबू पाणी म्हणजेच हे सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यामध्ये जर लिंबू तुम्ही पिळलं आणि जर ते प्यायलं तर त्याच्याने 100% म्हणजे 100% तुमचं ब्लोटिंग कमी होणार आहे. ब्लोटिंग म्हणजे उगाच जो गॅस निर्माण होतो झोपून उठल्यावर, जे आपल्याला हेवी स्टफ्ड असं पोटामध्ये वाटतं, तर तो ब्लोटिंग कमी होणार. त्या व्यतिरिक्त हायड्रेशन वाढेल बॉडीला, म्हणजे एक ताजगी मिळेल. आणि पाणी तुम्ही अतिशय, जे आपल्या बॉडीला सर्वात इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे, तर ते आहे पाणी. पण आपण 2-3 लिटर पूर्ण दिवसात प्यायचं म्हणजे आपल्याला एकदम असा टास्क वाटतो की 3-3, 4-4 लिटर माणूस पाणी कसं पिणार. पण मंडळी, जर तुम्ही सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून जर तुम्ही पाणी प्यायलं तर पूर्ण दिवसात तुम्ही आरामशीर 3 ते 4 लिटर पाणी पिऊ शकता. आणि त्या व्यतिरिक्त आणि मंडळी, डायजेशन तर इम्प्रूव्ह होतच होत, पण ते आपले क्रेविंग्स असतात, म्हणजेच आपल्याला असं गोडधोड खायची इच्छा होती, ते सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं. तर लिंबू पाणी हे खूप आवश्यक आहे. पण खूप सारे लोक हे पण म्हणतात, फक्त कोमट पाण्यामध्ये लिंबू टाकून पिण्यामध्ये काय अर्थ आहे का? त्याच्यामध्ये काहीतरी चव असली पाहिजे. तर मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते, जर तुम्ही त्याच्यामध्ये मध किंवा दुसरा काही स्टिविया किंवा शुगरचा प्रकार केला तर त्याच्यामध्ये आहे म्हणजे हनी आणि शुगर, तर हे एकच झालं. आपण हे असं म्हणतो की मध हे सबस्टिट्यूट आहे शुगर फ्रीचं, तर असं नाही आहे. मध आणि साखर हा एकच प्रकार आहे. पण जर तुम्ही ते ऍड केलं लिंबू पाणीमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फ्रीमध्ये मिळतंय माहितीये का? फ्रीमध्ये मिळतंय तुम्हाला कॅलरीज. आणि कॅलरीज काय करताय? हे तुमचं वजन वाढवतंय. तर मंडळी, माझं जर तुम्हाला ऐकायचं असेल, जर तुम्ही माझी सल्ला घेत असाल किंवा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला 100% रिझल्ट येत नाहीये हे मधवालं लिंबू पाणी पिऊन, तर थोड्या दिवसासाठी, 15 ते 20 दिवसासाठी माझं ऐका आणि गरम पाण्यामध्ये फक्त लिंबू पिळून पिया. आणि तुम्ही मला नंतर स्वतःच कमेंट करून सांगणार आहात की रुपाली, हे जे तुम्ही नुसका सांगितलाय ना, हा अत्यंत अमेझिंग आहे. तर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असंच आपण हेल्थ रिलेटेड खूप सारी चर्चा करणार आहोत, तर प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप खूप गरजेचं आहे, कारण की आपल्याला आपला हा यूट्यूबचा परिवार वाढवायचा आहे. आपले हेल्थ बेनिफिट्स आणि आपण खाण्यापासून कसं फॅट टू फिट होऊ शकतो, फक्त थोडाफार बदल करून आपण हे जाणणार आहोत आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. तर प्लीज सपोर्ट करा. तुम्हा सर्वांची लाडकी निवेदिका म्हणजेच रुपाली सपकाळ. प्लीज लाईक द व्हिडिओ अँड सबस्क्राईब इफ यू लाईक माय व्हिडिओ.